शिवालयावर बैठक सुरू आहे। या बैठकीला 17 आमदार सध्या उपस्थित आहेत असं समजतंय। संजय देरकर, राहुल पाटील आणि पोतनीस हे गैरहजर आहेत। ते या बैठकीला अद्याप पोहोचलेले नाही आहेत। ठाकरेंच्या बैठकीला केवळ 17च आमदार उपस्थित असल्यामुळे आता विविध चर्चांना देखील सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कारण सातत्यानं ऑपरेशन टायगरचा पुढचा टप्पा हा आमदारांच्या संदर्भातला आहे का असं देखील बोललं जातंय। तर या बैठकीला विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे हे देखील गैरहजर आहेत असं समजतंय आणि ते स्वतः सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुनील शिंदेजी, तुम्ही बैठकीला पोहोचला नाहीत असं समजतंय, तुम्ही सध्या कुठे आहात, काय तुमची भूमिका आहे? माझी या आजच्या गैरहजर राहण्याच्या संदर्भाने पूर्वकल्पना मी माझ्या गटनेत्यांना दिलेली आहे। माझ्या चिपळूण तालुक्यातील पेडांबे या गावी अतिशय महत्वाच्या कामासाठी मी आलेलो आहे आणि मी सांगितलंय की सोमवारी मी गैरहजर असेल, परंतु मंगळवारपासून मी दैनंदिन कामकाजात सहभागी होईल ही पूर्वकल्पना दिलेली आहे। त्याच्यामुळे या कुठल्याही गोष्टीला किंवा चर्चा करण्याला काही अर्थ नाही। मात्र मुद्दा असा आहे की तुमच्यासह आणखी तुमचे 3 ते 4 सहकारी आजच्या बैठकीला नाही आहेत, त्यामुळे शिवसेना शिंदे पक्षाकडनं विविध आरोप सुरू होत आहेत आणि चर्चा सुरू झाल्यात। बघा, आता मी माझं कारण स्पष्ट केलेलं आहे, तसेच इतरांची काही कारणं असू शकतात। एकतर पावसाचं आता कालपासूनच पाऊस सुरू झालेला आहे, कोकणात तर निश्चित पाऊस सुरू झालेला आहे आणि बाकी काही अडचणी असू शकतात। परंतु जे काही आमदार आलेले नाही ते काहीतरी वैयक्तिक कारण असेल, परंतु कुठलाही आताचा शिवसेनेचा आमदार हा पक्षाच्या विरोधात किंवा पक्ष संघटनेच्या विरोधात कुठलाही काम करणार नाही किंवा निष्ठेने कुठेही तो निश्चित कमी पडणार नाही। सुनील शिंदेजी, आजच्या बैठकीला अनेक अर्थांनी खरं तर महत्त्व प्राप्त झालेलं आहे, कारण ज्या पद्धतीनं राजकीय घडामोडी घडतायत, तुम्ही स्वतः उद्धव ठाकरे यांच्याशी बोलला होतात, आज पोहोचणार नाही या संदर्भात? या संदर्भाने माझ्या पक्ष म्हणजे उद्धव साहेबांना कल्पना दिलेली आहे, आमच्या गटनेत्यांनाही कल्पना दिलेली आहे आणि हे आताच नाही तर 1 आठवड्यापूर्वी मी या सगळ्या गोष्टीची कल्पना दिलेली आहे। त्यामुळे माझ्या संबंधित जबाबदार नेत्यांना या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे आणि मी उद्यापासून दैनंदिन कामकाजात भाग घेणार हेही सांगितलेलं आहे। तुमच्या संदर्भात जे आरोप केले जात आहेत, ज्या चर्चा आहेत, त्याला तुमचं काय उत्तर आहे? बघा, मी मागाशी एका चॅनलशी बोलताना सांगितलं की उद्धव साहेब हे आमच्यासाठी आणि जनतेसाठी त्यांच्या मनातले नेते आहेत। तसं माझ्याही मनात उद्धव साहेबांबद्दल प्रचंड आदर आणि नितांत श्रद्धा आहे। त्याच्यामुळे कुठे पक्षाशी प्रतारणा होईल असं कुठलंही काम आमच्याकडून होणार नाही। आम्ही पक्ष बांधणीसाठी अगदी मी लहानपणापासून कार्यरत आहे, आजही आहे। त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींना किंवा या चर्चेला काय अर्थ उरत नाही। ठीक, निश्चितच सुनील शिंदेजी, खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली त्यासाठी।